विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव संतोष दत्तात्रय नल्लावार आहे। मी शाकुंतल विद्यालय या शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। तर आज आपण संस्कृत पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ पद्य बघूया। त्या पद्याचे नाव आहे सुक्तिसुधा। तर या सुक्तिसुधा पद्यातील आपण पहिला श्लोक बघूया। हा जो पहिला श्लोक आहे तो नीती शतकात या पुस्तकातून घेतलेला आहे। तर तो पहिला श्लोक ज्ञानावर आधारित आहे। तर तो आपण पहिला श्लोक बघूया। विद्या नाम नरस्य रूपम अधिकम। विद्या हे माणसाचे अधिक सौंदर्य आहे, म्हणजेच की विद्येशिवाय माणूस शोभून दिसत नाही। प्रच्छन्न गुप्तम धनम। विद्या हे गुप्त धन आहे। विद्या भोग करी यश सुख करी। विद्या भोग यश सुख प्राप्त करून देणारी आहे। विद्या गुरुनाम गुरु। विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे। विद्या बंधुजनो विदेश गमने। विद्या परम देवतम। परदेशात गेली असता विद्या बंधुजनाप्रमाणे आपल्याला सहकार्य करते। विद्या हे एक दुसरे दैवत आहे। विद्या राजसु पूज्यते न तु धनम। विद्या विहीन पशु। राजांमध्ये विद्येला मान दिला जातो, धनाला नव्हे। विद्येशिवाय माणूस म्हणजे केवळ पशुच। अशा प्रकारे आपण पहिला श्लोक बघितलेला आहे। आता आपण दुसरा श्लोक बघूया। तर तो दुसरा श्लोक पण नीती शतकात याच पुस्तकातून घेतलेला आहे। निंदंतु नीती निपुणा यदि वास्तुवंतु। नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक निंदा करोत वा स्तुती करोत। लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम। लक्ष्मी येओ किंवा तिच्या इच्छेनुसार जाओ। आद्येव वा मरणमस्तु युगांतरे वा। आज मरण येओ किंवा युगांतरी न्यायात पतः प्रविचलंती पदम न धीरा। श्रेष्ठ प्रतीची माणसे न्यायाच्या मार्गापासून जरा देखील बाजूला पाऊल टाकत नाहीत। तर अशा प्रकारे आपण दोन श्लोकाचे अर्थ बघितलेले आहेत व त्याच्या आता आपण संधी विग्रह बघूया। तर पहिला संधी विग्रह आहे रूपम अधिक अधिकम। आता रूपमची फोड अशी होईल की रूपम अधिक अधिकम म हलंत राहील। दुसरा संधी विग्रह बघूया बंधुजनो विदेश गमने। बंधुजनोचं बंधुजन होईल आणि विदेश गमने जशास तसं राहील। नीती निपुणा यदीही। नीती निपुणाचं नीती निपुणा होईल आणि यदि जशास तसं राहील। अद्येव। अद्येवचं अद्य अधिक एव। मरणमस्तु। मरणमस्तुचं मरणम अधिक असतु। मरणमस्तु मध्ये म हलंत। न्यायात पतः। न्यायात मध्ये न्यायात अधिक पतः। न्यायात अशी होईल फोड वत्ता हलंत राहील व अधिक पतः।